हॅलो फ्रेंड्स, जे हा व्हिडिओ पाहत असतील, जर तुम्ही पण एक इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर असाल किंवा अस्पायरिंग इंजिनियर असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी. सो तुम्हाला पण एक इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये करिअर करायचं असेल तर एबीसी ट्रेनिंग खास तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इंडस्ट्री 4.0. सो एक्झॅक्टली हे काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊया. सो हा कम्प्लिटली व्हिडिओ कदाचित तुमचं करिअर बदलू शकणार आहे. सो तुम्ही पण एक इंजिनियर असाल, पर्सुविंग असाल किंवा या फील्ड मध्ये तुम्ही करिअर करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आता आपण बघू शकतो की या स्लाइड मध्ये तुम्हाला एक साइडला कॉलेज लॅब दिसत असेल आणि दुसऱ्या साइडला रिअल फॅक्टरी हे दिसत असेल. सो आता एक प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे, जर तुम्ही 4 वर्षाची इंजिनिअरिंग करत असाल तर 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग मध्ये जे तुम्ही शिकता आणि बाहेर इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर इंडस्ट्रीला काय रिक्वायरमेंट आहे याचं नॉलेज जे आहे ते यामधला जो गॅप आहे तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे का? कदाचित बऱ्याच स्टुडंट्सला हा गॅप माहितीच नाहीये, कारण आपण कॉलेज लॅब मध्ये जे एज्युकेशन घेतो ते जवळपास 1970s मध्ये जे लर्न केलं जात होतं ते टेक्नॉलॉजी आहे आणि आज इंडस्ट्री मधली जी रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे इंडस्ट्री 4.0 ची आहे. सो एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे तर हा जो टेक्नॉलॉजीचा मोठा गॅप आहे तर हे कधी कॉलेजमध्ये याबद्दल बोललंच जात नाहीये. तर कॉलेजमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही 1970 ची जी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये पूर्ण वायरिंग डायग्राम किंवा तुमच्या रिलेवरती काम होत होतं ते म्हणजे तुमचं कॉलेजमध्ये आज आपण नॉलेज घेतोय आणि स्टील तुमची इंजिनिअरिंग जे आहे ते 2026 मध्ये करतायत. सो हा जो लॅग आहे तो कदाचित इंडस्ट्रीमध्ये हा यूज नाही करत आणि इंडस्ट्रीमध्ये जर गेलात तर तुम्हाला इंडस्ट्री 4.0 हे तुम्हाला यूज केलं जातं. सो एक्झॅक्टली काय आहे, कारण 1970 ची जी टेक्नॉलॉजी आहे यामध्ये तुम्हाला फक्त मशीनला कसं ऑपरेट करायचं हे तुम्हाला शिकवलं जात होतं, बट इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट आहे इंडस्ट्री 4.0 मध्ये एखाद्या मशीनला तुम्ही इफेक्टिव्हली कसं स्मार्ट वेने कंट्रोल करू शकता. सो हा जो ह्यूज गॅप आहे तो गॅप भरून काढण्याचं काम आज या व्हिडिओमधनं तुम्हाला मी समजवणार आहे. सो एक्झॅक्टली तुम्ही ते पाहू शकता की 1970 ची जी टेक्नॉलॉजी होती यामध्ये लिमिटेड ऑटोमेशन आहे, यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन आहे आणि पूर्ण वर्क जे आहे ते मॅन्युअली केलं जाते. आणि तेच राईट साईडला जर तुम्ही पाहिला तर आत्ताच्या इंडस्ट्रीमध्ये रोबोटिक्स आहे, IoT आहेत, सेन्सर्स आहेत आणि हायली ऑटोमेशन यूज करून इथे ह्युमन इंटरव्हेन्शन 0 केलेले आहे. त्यामुळे प्रोडक्शन वाढलेलं आहे, सेफ्टी वाढलेली आणि कॉस्ट जे आहे ते कमी झालेली आहे. सो दॅट्स वाय तुम्ही जे लर्न करताय ट्रेडिशनल एज्युकेशन त्यामध्ये तुम्ही हे एज्युकेशन घेताय, बट जेव्हा तुम्ही आफ्टर युअर अकॅडमिक जेव्हा इंजिनिअरिंगच्या नंतर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉबसाठी जाता तर त्यावेळेला इंडस्ट्रीला रिक्वायर्ड आहे ऑटोमेशन, जे की आपल्या कॉलेजमध्ये हे शिकवलं जात नाही. सो त्या नॉलेजच्या बेसिसवरती तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या स्किल्स लर्न केल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टींच्या नॉलेजच्या बेसिसवरती तुम्हाला तुमचं फाउंडेशन बिल्टअप केलं पाहिजे हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. यामध्ये जर आता पाहायला गेलं तर हे मी म्हणतीये म्हणून नाही आहे, तर इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन हे ईच अँड एव्हरी इंडस्ट्रीमध्ये आहे. आपण कॉलेजमध्ये फक्त एका लॅबमध्ये पाहतो की एक पॅनल कसं वर्कआउट होतं किंवा एक मोटर जे आहे ते कनेक्शन कसं करतात, बट एक्झॅक्टली त्या मोटरला कंट्रोल करण्यासाठी ऑटोमेशन काय असतं हे लर्न करणं फार इम्पॉर्टंट आहे. एक एक्झाम्पलच्या ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर तुमचं ॲमेझॉनचं वेअरहाऊस जर पाहायला गेलं, ॲमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये ही सिस्टीम पूर्ण ऑटोमेशनमध्ये चालते. जर सपोज युजरने एखादी ऑर्डर प्लेस केलेली असेल किंवा शेफ्स किंवा ऑलमोस्ट त्याचे AVG चे शेल्फ जे असतात ते ऑर्डर घेतात आणि ऑर्डर घेऊन गेल्यानंतर त्याचं पूर्ण पिकिंग करून पॅकेजिंग करून त्याचं पूर्ण पाठवण्यापर्यंतचं जे काम आहे ते विदिन सेकंदामध्ये होतं. सो जवळपास तिथलं वर्क जे आहे ते पूर्णपणे हे ह्युमन इंटरव्हेन्शन शिवाय आहे, कारण या ॲमेझॉन वेअरहाऊसमध्ये जवळपास 5 लाखापेक्षा देखील जास्त रोबोट्स ऑर्डर घेण्यापासून ऑर्डर रिसीव्ह करण्यापासून ते पूर्ण डिलिव्हर करण्यापर्यंतचं काम हे कम्प्लिटली ॲमेझॉन वेअरहाऊसमध्ये रोबोट्स थ्रू केलं जातं. सो ही टेक्नॉलॉजी ऑलरेडी इथे एक्झिस्ट आहे. देन एखादं एक्झाम्पल सेकंड घेऊया की कोकाकोलाचा बॉटलिंग लाईन आहे. यामध्ये जवळपास एक बॉटल जर आपल्याला फिलअप करायची असेल, मॅन्युअली जर करायचं असेल तर त्यामध्ये खूप टाईम जातो, वेस्टेज जास्त होतं, बट तेच जर तुम्ही ऑटोमेशनचा यूज करून करत असाल तर जवळपास हार्डली 1 मिनिटामध्ये जवळपास 500+ तुमच्या बॉटल्स ज्या आहेत ते ऑटोमेशन थ्रू फिलअप केल्या जातात आणि त्यामध्ये प्रोडक्शन लॉस पण होत नाही आणि कमी टाइममध्ये जास्त प्रोडक्टिव्हिटी वाढते. सो दॅट्स वाय कोकाकोला बॉटलिंग लाईनमध्ये देखील ह्युमन इंटरव्हेन्शन हे स्टील 0 आहे. देन टेस्लाची गिगा फॅक्टरी घ्या. टेस्लाच्या गिगा फॅक्टरीमध्ये हे पूर्ण वर्क जे आहे ते रोबोट्स थ्रू केलं जातं. एखादी कार बनवण्यापासून, त्याची पेंट करण्यापासून, त्याची असेंब्ली लाईन क्रिएट करण्यापासून ते पूर्ण त्याच्या फंक्शनिंग पर्यंतचं ऑटोमेशनचं वर्क हे टेस्लामध्ये पूर्ण रोबोट्स थ्रू केलं जातं. त्याची वेल्डिंग असेल, पेंटिंग असेल किंवा त्याची असेंब्ली लाईनचं कनेक्शन
असेल तर हे कम्प्लिटली तुमच्या टेस्लामध्ये फुल्ली ऑटोमेटेड केलं जातं. फोर्थ वन एक्झाम्पल म्हणलं तर इंडियन रेल्वे सिग्नलिंगमध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी सिग्नल्स पाहिलेले असतील, आपले रोडवरचे सिग्नल्स असतील किंवा इंडियन रेल्वेजमधले सिग्नल असतील, त्यावेळेला रेड लॅम्प, ग्रीन लॅम्प, येलो लॅम्प जे लागतात ते ऑटोमॅटिक ऑन ऑफ होतात. तर हे ऑटोमॅटिक ऑन ऑफ होण्यासाठी तिथे कोणी बटन हे प्रेस नाही करत, हे पूर्ण ऑटोमेशन आहे, तिथेही ह्युमनचं इंटरव्हेन्शन नाही आहे. हे कम्प्लिटली जे आहे ते बाय प्रोग्रामिंग चालतं आणि ही प्रोग्रामिंग जे आहे हीच एक प्रोसेस आहे ऑटोमेशनचा पार्ट. तर ऑटोमेशन हे सगळं कंट्रोल करण्याचं काम जे आहे त्यासाठी वेगवेगळे टूल्स वापरतात आणि त्यापैकी जे टूल्स आहेत ते म्हणजे तुमचं PLC. तर हे पूर्ण PLCचे कंट्रोलिंग, रोबोटिक्स हे सगळं यूज करून ऑलरेडी ही सिस्टीम आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक्झिस्ट आहे. हे जर फ्युचर असेल किंवा तुम्ही एक इंजिनियर असाल आणि यामध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्ही आता विचार करू शकता जे कॉलेजमध्ये तुम्ही लर्न करताय ते एज्युकेशन आणि जे इंडस्ट्रीमध्ये सध्याची टेक्नॉलॉजी चालू आहे दॅट इज द इंडस्ट्री 4.0 यामध्ये किती ह्यूज गॅप आहे आणि नोबडी टॉक्स अबाउट दिस. सो एक्झॅक्टली तुम्हाला हे जर जाणून घ्यायचं असेल तर ह्या टेक्नॉलॉजीला अपग्रेड करण्याची फार गरज आहे. सो यामध्ये तुम्ही सध्या कोणत्या टेक्नॉलॉजीच्या बेसिसवरती आहेत, कोणत्या लेवलला आहेत मला कमेंट करून सांगा. तिथून तुमची स्किल्स अपग्रेड करण्याचं काम ही ABC ट्रेनिंगची माझी एक्सपर्टीजची टीम करेल. सो आता ही टेक्नॉलॉजी आहे ती आता कोकोकोला बॉटलिंग प्लांट सांगितला, ॲमेझॉनचे वेअरहाऊस सांगितलेले आहेत, टेस्ला सांगितलं किंवा इंडियन रेल्वेची सिग्नल सिस्टीम सांगितलेली आहे. नॉट ओनली दॅट डोमेन, तर तुम्ही पाहू शकता की इव्हन आपण जे बिस्लेरीचं पाणी पितो तर बिस्लेरीची बॉटल देखील मॅन्युअली न बनता हे पूर्ण ऑटोमेटेड बनते. यामध्ये बॉटल फिलिंग प्लांटमध्ये त्या कन्व्हेअर बेल्टवरती एक एक बॉटल प्लेस करणं असेल, त्यामध्ये वॉटर फिलिंग असेल, कॅप लावायची असेल किंवा त्यावरती आपण कव्हर लावणं असेल, पॅकेजिंग करणं असेल, त्याची कूलिंग करणं असेल आणि देन पूर्ण ब्युरेज करून एखाद्या पॅकेजिंग सिस्टीममध्ये असेल तर हे सगळं काम मशिनरी करते आणि त्या मशीनला ऑटोमेटेड हे सगळं काम करण्यासाठी जी प्रोग्रामिंग केली जाते ती म्हणजे तुमची PLC प्रोग्रामिंग असते. यामध्ये देखील तुमच्या PLC आणि स्काडाचा यूज केला जातो. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण बिस्किट पॅकेजिंग. पार्ले बिस्किट हे सर्वजणच खातात पण पार्लेच्या बिस्किटपासनं ओव्हनमध्ये बेक करण्यापासून तर त्याच्या पॅकेजिंगपर्यंत हे पूर्ण काम जे आहे इथे पण मशीन हे ऑटोमॅटिक करते. त्यावेळेला देखील कुठल्याही फूड अँड ब्युरेज इंडस्ट्रीमध्ये देखील PLC स्काडाचा यूज केला जातो. आत्ताच आपण टेस्लाबद्दल बोललेलं, टेस्लामध्ये पण कार पेंटचा शॉप जर असेल तर त्यामध्ये पूर्ण तुमची पेंटिंग असेल, वेल्डिंग असेल किंवा असेंब्ली लाईनची डिझायनिंग असेल तर हे पूर्ण काम तुमचं PLC स्काडा थ्रू कंट्रोल केलं जातं. मशीन ही ऑटोमॅटिक करते आणि ती मशीन ऑटोमॅटिक करण्यासाठीचं काम जे आहे ते तुमच्यासारख्या इंजिनियर्स आहे बाय युझिंग दी PLC. देन होम इलेक्ट्रिसिटीचं घेऊ शकता आपण. होम इलेक्ट्रिसिटीमध्ये पॉवर ग्रीड सिस्टीममध्ये 24/7 जर तुम्हाला स्काडा सिस्टीम मॉनिटर करायची असेल, एखाद्या सिस्टीमला आपल्याला एका लोकेशनवरनं जवळपास बऱ्याच 500 किलोमीटर्सवरचा जर डिस्टन्समधला जर आपल्याला एरिया चेक करायचा असेल जस्ट फ्रॉम वन लोकेशन तर त्यावेळेला तुम्ही स्काडा मॉनिटर सिस्टीम हे यूज करू शकता. देन जास्त दूरचं एक्झाम्पल नाही, आपलं छत्रपती संभाजीनगरमधलंच बजाज ऑटो घ्या जे की वाळूजला आहे तर त्यावरती पूर्ण प्रोडक्शन लाईन हे जे आहे ते ऑटोमेटेड वर्क होते आणि ते ऑटोमेटेड रन करण्याचं काम जे आहे ते बाय युझिंग PLC केलं जातं. इव्हन शुगर फॅक्टरीजमध्ये जे आपलं शुगर केन असतात तर ते क्रशिंग करून पूर्ण त्याची शुगर क्रिएट होईपर्यंतचं काम जे आहे ते मशीन करते तर त्यामध्ये देखील तुमच्या PLC स्काडाचा यूज केला जातो. तर हे फक्त एक फ्यू एक्झाम्पल आहेत जिथे की PLC आणि स्काडाचा यूज केला जातो, ज्या ठिकाणी एखाद्या मशीनला फक्त ऑपरेट करणं नाही आहे तर मशीनला कंट्रोल करण्याचं वर्क केलं जातं. तर हे फक्त आपले छत्रपती संभाजीनगरच नाही आहे, तर तुम्ही चाकण घ्या, हिंजेवाडी घ्या, रांजणगाव घ्या, वाळूज MIDC घ्या, कुठल्याही MIDCमध्ये जेवढ्या काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असतील, जेवढ्या काही इंडस्ट्री असतील, जेवढ्या काही फॅक्टरीज असतील हे सगळ्या ऑटोमेशनमध्ये येतात. काही इंडस्ट्री हे सेमी ऑटोमेटेड आहेत तर काही इंडस्ट्रीज ह्या फुल्ली ऑटोमेटेड आहेत. आता सेमी ऑटोमेशन आणि फुल्ली ऑटोमेशन म्हणजे काय, तर काही इंडस्ट्री 50% वर्क डन बाय द मशीन करतात आणि 50% वर्क जे आहे ते बाय ह्युमन्स करतात आणि फुल्ली ऑटोमेशन जे आहे ते म्हणजे कम्प्लिटली वर्क इज डन बाय दी मशीन. तर त्या मशीनला प्रोग्रामिंग देण्याचं, त्या मशीनला ऑपरेट करण्याचं काम हे म्हणजे PLC स्काडा थ्रू केलं जातं. सो आत्ता जे आपण काही फ्यू एक्झाम्पल्स पाहिले जसं की म्हणलं की हे पार्ले बिस्किट्स असतील किंवा कुठलेही आपले बेकिंग बिस्किट्स असणार त्यावेळेला त्या सिस्टीममध्ये ऑटोमॅटिक बनवण्यापासून ते पॅकेजिंगपर्यंतचं काम त्या इंडस्ट्रीमध्ये केलं जातं. पॉवर ग्रीड सिस्टीममध्ये करतात, बजाज ऑटो असेल, फूड अँड ब्युरेज इंडस्ट्री असेल, बॉटल फिलिंग प्लांट असेल किंवा कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असेल त्या ठिकाणी या PLC स्काडाचा यूज केला जातो. आता प्रश्न आहे की हो हे सगळं खरं आहे बट स्टील
तुम्ही जे 2026मध्ये इंजिनिअरिंग करताय आणि ज्यामध्ये तुम्ही एज्युकेशन घेताय, तर आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या टेक्नॉलॉजीबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे का? जे PLC, स्काडा, ऑटोमेशन हे वर्ड्स तुमच्यासाठी कदाचित नवीन असतील किंवा कदाचित याबद्दल फक्त तुमच्या अकॅडमिकमध्ये बुकमध्ये एक चॅप्टर तुम्ही रीड केला असेल, ज्यामध्ये फक्त थेरॉटिकली तुमचा 8 मार्क्सचा क्वेश्चन येतो आणि तुम्ही पूर्ण फिलअप करता. बट ॲक्च्युली हे सगळं नॉलेज तुम्ही जेव्हा जॉबला जाता तर ते वर्कआउट होतं का? डेफिनेटली नाही आहे. का तर 1970ची जी टेक्नॉलॉजी आहे ती स्टील तुम्ही 2026मध्ये इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही शिकताय. बट इंडस्ट्रीला काय पाहिजे? ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी की पूर्ण IoT, सेन्सर्स अँड ऑटोमेशनवरती वर्क करते. आता जे आपण कॉलेजमध्ये लर्न करतो तर त्यामध्ये कॉन्टॅक्टर्स कसे असतात, रिले कसे असतात, फुल साईज कॅबिनेट्स कसे क्रिएट करायचे असतात किंवा ट्रबल शूटिंग जे आहे ते पूर्ण मॅन्युअली केलं जातं आणि मग फायनली लॉजिक फिक्स करून आपण ते वायरिंगने कनेक्ट करतो. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की रिले पॅनल ही सिस्टीम जर यूज केली तर ट्रबल शूट करायला मॅन्युअल इंटरव्हेन्शन असणार आहे. यामध्ये फिक्स लॉजिक करायला जो टाइम लागणार आहे, एक लॉजिक बिल्डिंग करायला जवळपास तुम्हाला अराउंड 10 to 15 डेज लागतात. तर हेच पूर्ण काम जे आहे ते या PLC स्काडामध्ये हार्डली विदिन अ आरमध्ये तुम्ही करू शकता. त्यामध्ये बाय युजिंग सिस्टीम ह्युमन इंटरव्हेन्शन नाही. एखादी मशीन ऑपरेट करण्यासाठी जस्ट तुम्हाला त्याला प्रोग्राम द्यावा लागतो आणि ते प्रोग्राम कंट्रोल करण्याचं काम जे असणार आहे ते PLC मध्ये केलं जातं. सो इट इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन द रिले पॅनल अँड सिमेन्स टेक्नॉलॉजी. सो त्यामुळे कॉलेजमध्ये हे जे नॉलेज आहे ते कदाचित तुम्हाला इंडस्ट्रीपर्यंत पोहोचवणार नाहीये. आणि आज इथे असलेल्या हा व्हिडिओ पाहत असलेल्या प्रत्येक इंजिनियरचं स्वप्न आहे की मला हाय सॅलरी पॅकेज हे मिळालं पाहिजे. बट हाऊ? हा खूप मोठा क्वेश्चन आहे. सो इथेही तुम्ही स्वतःला विचारा की एक्झॅक्टली कोणत्या स्किल्स मला गेन केल्या पाहिजेत. रिले पॅनलच्या सिस्टीममध्ये आत्ताच आपण पाहिलं की यामध्ये ट्रबल शूटिंग, तुमच्या समोर इथे एक इमेज दिसतीये. तुम्ही जर पाहू शकला ट्रबल शूटिंग करताना इथे एवढी सिस्टीम हे वायरनी कनेक्टेड आहे. जर सपोज एखाद्या वायरमध्ये जर शॉर्ट सर्किट झालं तर तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी, ट्रबल शूटिंगसाठी तुम्हाला डायग्नोज करायला जवळपास खूप टाइम घेतो आणि पूर्ण सिस्टीम ही रेस्ट असते, ज्यामुळे प्रोडक्शन कमी होतं, इफिशियन्सी कमी होते, प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि ह्युमन इंटरव्हेन्शन जास्त होतं आणि कॉस्ट जी आहे ते प्रोजेक्टची वाढते. त्यामुळं मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीज ज्या आहेत ते सेमी ऑटोमेशनपेक्षा देखील आता फुल्ली ऑटोमेशनवरती या मायग्रेट होतात. फुल्ली ऑटोमेशन म्हणजे काय? तर फुल्ली ऑटोमेशन इज नथिंग बट युअर PLC. सो हे जे काम आहे जे तुम्ही वायरिंगने पूर्ण कनेक्ट केलेलं आहे तर तेच आता फक्त तुमच्या या PLCच्या हार्डवेअरवरती होतं आणि हे PLCचं हार्डवेअर जस्ट एका सिंगल क्लिकवरती तुमचं ऑटोमेशन करतंय. तर हे PLCच्या हार्डवेअरला तुम्ही जी प्रोग्रामिंग देताय तर ते प्रोग्रामिंग लर्न करण्याचं काम हे आपण PLC स्काडामध्ये तुम्हाला शिकवतो. तर तुम्हाला वायरिंग डायग्रामपेक्षा देखील तुम्हाला वायर्सने न कनेक्ट करता सिंगल एका बटनवरती कशी सिस्टीम कंट्रोल करायचे ते तुम्हाला लर्न करणं इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला हाय सॅलरी पॅकेजचे जॉब जर घ्यायचे असतील तर. आता कॉलेज जे आहे ते तुम्हाला पूर्ण एज्युकेशन जे आहे ते एक थेरॉटिकल बेसिसवरती शिकवतं. बट एक्झॅक्टली इंडस्ट्रीमध्ये जर गेलात तर ह्या सिस्टीमबद्दल तुम्हाला कुठेच ऐकायला पण येणार नाहीये. का तर PLC प्रोग्रामिंग बरेच स्टुडंट आहेत की इलेक्ट्रॉनिक्सचे असतील, इलेक्ट्रिकलचे असतील किंवा इन्स्ट्रुमेंटेशनचे असतील, त्यांच्या पूर्ण एका सब्जेक्टमध्ये एक चॅप्टर असतो, चॅप्टरमधला एक बीट म्हणजे PLC असतो. सर एवढा PLC प्रोग्रामिंग जर शिकला जी की इंडस्ट्री पूर्ण PLC वरती डिपेंड आहे तर कसं पॉसिबल असणार आहे की एखाद्या सिस्टीमला तुम्हाला कंट्रोल करायचे. तर त्यामुळे PLC प्रोग्रामिंग जे आहे ते ऑलमोस्ट 90% कंपनी जे आहे ते फक्त PLCचा यूज करतात आणि ते तुमच्या सिलेबसमध्ये हे शिकवलं नाही जात. स्काडा सिस्टीम म्हणजे जी एखादी सिस्टीम एका ठिकाणवर बसून तुम्ही कंट्रोल करू शकता आणि ती मॉनिटर करू शकता. जसे की बऱ्याच तुमच्या कॉलेजच्या अकॅडमिकमध्ये बघू शकता की तुम्ही सबस्टेशनला व्हिजिट करता. पूर्ण त्या सबस्टेशनमध्ये एक कंट्रोल रूम असते आणि ती कंट्रोल रूममधली जी स्क्रीन असते धी स्क्रीन इज नथिंग बट युअर स्काडा, जे की त्या एका स्क्रीनवरती पूर्ण सबस्टेशनचं ऑपरेशन हे तुम्ही तिथे बसून चेक करू शकता आणि त्याच्यानुसार कंट्रोल करण्यासाठी PLCमध्ये प्रोग्रामिंग करू शकता. तर ती म्हणजे तुमची स्काडा सिस्टीम असणार आहे. ते देखील तुम्हाला कॉलेजमध्ये नाही शिकवलं जात. देन इलेक्ट्रिकल ऑटोकॅड किंवा E-प्लॅन असेल, कुठल्याही फॅक्टरीमधले वायरिंग डायग्राम असतील किंवा पॅनलची डिझायनिंग करायची असेल तर त्यासाठी ड्राफ्टिंग करणं आणि त्याची डिझायनिंग करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. बट त्यामध्ये जनरली कॉलेजमध्ये तुम्हाला कोणी स्कीमॅटिक ड्रॉइंगमधला डिफरन्स आणि पॅनल ड्रॉइंगमधला देखील डिफरन्स नाही शिकवलं जात. लॅबमध्ये तुम्ही जाता तिथे पॅनल अवेलेबल असतात बट एक्झॅक्टली व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्कीमॅटिक अँड पॅनल याबद्दल बेसिक आयडिया ही स्टुडंट्सला नसते. त्यामुळे कदाचित कॉर्पोरेटमध्ये त्याची रिक्वायरमेंट आहे आणि ते तुम्हाला माहिती नाही आहे. इंडस्ट्री 4.0 किंवा IoT. इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय? जी की सगळ्या मशीन्स तुमच्या क्लाउडशी कनेक्टेड आहेत, AI ड्रिव्हन्स आहेत आणि हे एखादा फॉल्ट येण्याच्या आधी प्रिडिक्शन जे देतात ते म्हणजेच तुमचं इंडस्ट्री 4.0. याबद्दल तर डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. देन AI इन ऑटोमेशन जे आपण PLCमध्ये
शिकतोय, इव्हन PLC मध्ये शिकलेल्या गोष्टी जर आपल्याला अजून त्यापेक्षा कमी वेळामध्ये करायची असतील तर PLC सोबत AIचं इंटिग्रेशन करून तोच प्रोग्रामिंगचा कोड आपल्याला विदिन 30 सेकंदामध्ये कसं बनवता येईल हे देखील इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट आहे, पण ते आपल्या कॉलेजमध्ये हे शिकवलं जात नाही. अँड हँड्स ऑन प्रोजेक्ट, जे आता आपण प्रोजेक्ट्स पाहिलेले आहेत, तर डमी प्रोजेक्ट्स म्हणून तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट करण्यासाठी, जसं की कार पार्किंग सिस्टीम असेल, केमिकल मिक्सिंग प्रोसेस असेल, ट्रॅफिक सिग्नल प्रोग्रामिंग असेल, या बेसिक डमी किट्सवरती जरी तुम्ही प्रोग्राम्स तुमचे बनवले तर तुमचा पोर्टफोलिओ हा स्ट्रॉंग होऊ शकतो, पण ते देखील तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं नाही जात. आणि वी आर एक्सपेक्टिंग की मला हाय सॅलरीचे पॅकेज मिळाले पाहिजेत. सो माय डिअर फ्रेंड्स, जर तुम्ही एक इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असाल आणि या डोमेनमध्ये जर तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल तर तुम्हाला कदाचित जे कॉलेजमध्ये नाही शिकवलं जात तर या टेक्नॉलॉजीवरती काम करून तुमचा पोर्टफोलिओ हा तुम्हाला स्ट्रॉंग बनवावा लागेल. सो यामध्ये जर सपोज तुम्ही कित्येक स्टुडंट अशा आहेत की इंजिनिअरिंगला जवळपास मोर दॅन 2.5 लाखपेक्षा देखील स्टुडंट्स हे पर इयरला एका डोमेनमधनं हे एका सिटीमधनं हे पास आउट होतात, बट पर्टिक्युलरली त्यातले किती स्टुडंट्सला हे प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज मिळतात हा खूप मोठा क्वेश्चन आहे. कारण माझ्याकडे बरेच स्टुडंट्स येतात तर त्यावेळेला मी पाहते की प्रत्येकांचा हा एक क्वेश्चन असतो की मला जॉब नाही मिळत, बट इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट आहे अशा कॅन्डिडेटची, अशा एम्प्लॉईची जे की त्यांचं काम हे ऑटोमेट करून देतील आणि त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवतील. पण ते कशाने पॉसिबल होणार आहे, जे आत्ता आपण स्किल्स ज्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या, पण विदाऊट दिस स्किल्स जर तुम्ही डिरेक्टली डिग्रीच्या बेसिसवरती जर जॉबसाठी गेलात तर त्यामध्ये तुम्हाला प्रोडक्शन, मेंटेनन्स, क्वालिटी यामध्ये जॉब मिळेल, ज्याचे की पॅकेज जवळपास 2.5 to 3.5 LPA पर्यंत असतात. पण तेच हा जर तुम्ही ABC ट्रेनिंगमधला हा जर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इंडस्ट्री 4.0 जर केला तर कदाचित फॉर दी फ्रेशर हा जवळपास 4 to 6 LPA पर्यंत तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देऊ शकतात. कारण कुठलीही गोष्ट लर्न करायची म्हणलं तर तुम्हाला इझिली नाही मिळणार, तर त्यासाठी तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीला ग्रॅप करून त्या टेक्नॉलॉजीला अडॅप्ट करून इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जावं लागेल, तेव्हाच तुमचे हे सॅलरी पॅकेजचे जॉब किंवा तुमचे ड्रीम जे आहेत ते कम्प्लीट होऊ शकतात. आणि हे सगळं करण्यासाठी हे तुम्हाला स्किल्स लर्न करणं फार गरजेचं आहे. इव्हन दो तुम्ही जर इंटरव्ह्यूमध्ये जर गेला तर आता इंटरव्ह्यूमध्ये पाहायला गेलं तर PLC प्रोग्रामिंग या हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला जर विचारलं तर कित्येक स्टुडंट यामधले ब्लँक असतील की काही जणांना फक्त PLC स्काडा काय हेच नाही माहिती. सुरुवातीला एक 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी पाहायला गेलं तर ज्याला PLC स्काडा येतं त्याला मार्केटमध्ये खूप डिमांड होती, बट आता तसं नाही आहे. इंडस्ट्रीमध्ये हा जो गॅप आहे तो परत थोडाफार फिलअप होत आलेला आहे आणि काही स्टुडंट्सला कमीत कमी PLC स्काडाचं नॉलेज तरी आहे. पण आता इंडस्ट्रीची टेक्नॉलॉजी जी आहे ते हे डे बाय डे खूप मुव्हिंग फॉरवर्ड होत आहे, कारण इंडस्ट्रीला आता बरेच कॅन्डिडेट आहेत की ज्यांना PLC स्काडा येतं, बट इंडस्ट्रीला फक्त PLC स्काडा येणारे कॅन्डिडेट नको आहे, तर PLC स्काडामधला प्रोग्रामिंगचा कोड हा कमी वेळामध्ये बिल्टअप करून जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी देणारं जे सॉफ्टवेअर आहे ते येणाऱ्या कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट आहे. जसं की नॉर्मली जर तुम्ही जस्ट कॉलेजमधला डेमो घेतला आणि एक PLCचं लॅडर लॉजिक येते असं जर म्हणलं तर इंटरव्ह्यूवर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तर त्यावेळेला तुम्हाला रिजेक्ट करतो, बट त्याच ठिकाणी एखादा जर स्टुडंट असेल ज्याला की स्ट्रक्चर टेस्टमधला विदिन 30 सेकंदमधला PLCचा जर कोड ज्याला लिहिता येतो ती कंपनी त्या कॅन्डिडेटला हे लगेच सिलेक्ट करते. सो दॅट इज द बोथ डिफरन्स की PLC येणं हे तर तुम्हाला आधी मस्टच आहे, पण विदाऊट PLC न करता पण तुम्हाला या ऑटोमेशनमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे ते पॉसिबलच नाही आहे. सो यू हॅव टू लर्न ट्रेडिशनल PLC प्रोग्रामिंग अँड देन स्ट्रक्चर टेक्स्ट विथ दी IoT अँड AI. त्यावेळेला तुमचे कदाचित ह्या इंडस्ट्रीच्या नॉर्म्समध्ये तुम्ही फिट होऊ शकता. आता यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे आणि आजच्या ह्या सेमिनारमध्ये आपण पूर्ण काय पाहणार आहोत, तर यामध्ये तुम्हाला मी टोटल 4 गोष्टी समजवणार आहे की एक्झॅक्टली ऑटोमेशन कसं वर्क करतं, ऑटोमेशनचे काय टूल्स असतात, ऑटोमेशनमध्ये काय केलं पाहिजे. तर ऑटोमेशनसाठी PLC, स्काडा, HMI, VFD हे 4 टूल यूज केले जातात. तर या ऑटोमेशनचं वर्कआउट करण्यासाठी एक्झॅक्टली कोणते टूल्स आहेत त्याबद्दल आपण पाहणार आहेत. दुसरा AI जो आहे तो AIचा यूज करून आपण PLCमध्ये प्रोग्रामिंगचा कोड कसा लिहू शकतो यामध्ये आपण जस्ट क्विक एक डेमो पण पाहणार आहेत. देन एका ठिकाणी बसून एखाद्या फॅक्टरीमधलं मला पूर्ण आपल्या मोबाईलवरती फॅक्टरीचा डॅशबोर्ड पाहायचा असेल तर तो डॅशबोर्ड कसा पाहायचा आणि तो आपल्या जस्ट एका स्क्रीनवरती विदिन एका सिंगल क्लिकमध्ये विदिन सेकंदामध्ये तो कसा डॅशबोर्ड पाहता येतो हे आपण इथे पाहणार आहोत. अँड फोर्थ वन, ज्या रिअल केस स्टडी आहेत बजाज, कोकोकोला, टेस्ला किंवा इंडियन रेल्वेजमध्ये जे ऑटोमेशन यूज केलं जातं जे आपण आता प्रिव्हियसली डिस्कस केलेलं आहे तर ते
ऑटोमेशन कसं करायचं आपण यामध्ये पाहणार आहेत. तर हे सगळे ऑटोमेशनचे टूल्स शिकण्यासाठी OpenPLC, Codizy, Node-RED, Grafana हे टूल्स वापरले जातात, जे की टोटली हे फ्री आहेत. आणि हे कोर्स, हे स्किल शिकून तुम्ही इंडस्ट्रियल ऑटोमेशन 4.0 मध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. तर आता एक्झॅक्टली वन बाय वन आपण पाहूया की एक्झॅक्टली इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे काय आहे. इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे नावामध्येच तुम्हाला दिसेल की ऑटोमॅटिक मोशन म्हणजेच ऑटोमेशन. एखाद्या इंडस्ट्रीमधल्या कुठल्याही मोमेंटला ऑटोमॅटिक जर मला कंट्रोल करायचं असेल ते म्हणजे तुमचं इंडस्ट्रियल ऑटोमेशन. आता इंडस्ट्रियल ऑटोमेशन हे एक सिंपल ॲनालॉजीमध्ये आपण समजून घेऊया की आपली जी एखादी मशीन आहे किंवा एखादी फॅक्टरी जी आहे ते एक ह्युमन बॉडीसारखी आहे. कारण कुठल्याही ऑटोमेशनच्या प्रोसेसला, कुठल्याही ऑटोमेशनच्या सिस्टीमला जर आपल्याला कंट्रोल करायचे असतील तर हे टोटल तुमचे ऑटोमेशनचे 6 टूल लागतात. 6 टूलपैकी PLC एक आहे, मोटर अँड वॉल्व्स आहे, HMI आहे, सेन्सर आहे, SCADA आहे आणि VFD आहे. तर इट्स लाईक अ टोटली ह्युमन बॉडी. तर आपण त्या ॲनालॉजी सोबत आपण कनेक्ट करूया. PLC म्हणजे तुमचा ब्रेन आहे. एक ह्युमन बॉडीमधला सगळ्यात मेन पार्ट जो आपला ब्रेन असतो तो PLC म्हणजे काय आहे, तुमचा ब्रेन, जो की पूर्ण सिस्टीमला हा कंट्रोल करतो. कंट्रोल करण्यासाठी काय, एखादी सपोज फॉर एक्झाम्पल एखादी मशीन आहे तर ती मशीन ऑन करायचं आहे की ऑफ करायचं आहे, किती वेळाने ऑन करायचं आहे, किती वेळाने ऑफ करायचं आहे, हे जर आपण त्या PLCला सांगितलं तर ऑटोमॅटिक त्या टायमरने, त्या काउंटरने ती मोटर जे आहे ते ऑन ऑफ करते. सो दॅट इज द PLC. कुठल्याही ऑटोमेशन सिस्टीमचा हा ब्रेन आहे. देन आहे सेन्सर्स. सेन्सर म्हणजे काय, इट्स लाईक आर आईज अँड इयर्स, जे की एखाद्या सिस्टीमचं प्रेशर किती आहे, टेम्परेचर किती आहे, फ्लो किती आहे, त्याची प्रॉक्झिमिटी किती आहे, हे पूर्ण एन्व्हायरमेंट सेटअप जे आहे ते सेन्सर्स थ्रू केलं जातं. तुम्ही मर्सिडीजचं एक्झाम्पल घेऊ शकता, त्यामध्ये प्रॉक्झिमिटी सेन्सर्स यूज केलेले आहेत फॉर द डिटेक्शन पर्पज. तर त्यावेळेला हे सेन्सर जे आहे ते ऑटोमेशन सिस्टीममध्ये यूज केले जातात. देन थर्ड वन, मोटर्स अँड वॉल्व्स. मोटर अँड वॉल्व्स म्हणजे तुमचे ॲक्च्युएटर्स आहेत. म्हणजे आपले हँड्स अँड लेग्स हे कसे आपले मुव्हिंग पार्ट्स असतात कुठल्याही ह्युमन बॉडीचे, सेम लाईकवाईज मोटर्स अँड वॉल्व्स इट्स लाईक अ आउटपुट सिस्टीम, जे की एखाद्या सिस्टीमचं फिजिकल वर्क जे आहे ते स्टेबल करायचं असेल, त्याचं आउटपुट रन करायचं असेल तर त्या ठिकाणी मोटर आणि वॉल्व्सला कंट्रोल करण्यासाठी यूज केला जातो. देन आहे SCADA सिस्टीम. SCADA म्हणजे आपली नर्वस सिस्टीम आहे, जे की एका सिस्टीमवरती जस्ट मॉनिटर करण्यासाठी, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन म्हणतात, जे की एका स्क्रीनवरती तुम्हाला जस्ट कंट्रोल अँड व्हिज्युअलायझेशन पर्पजसाठी यूज केलं जातं. अँड देन आहे HMI. HMI म्हणजे आर-फेस. HMI हा जो आहे तो ह्युमन मशीन इंटरफेस, म्हणजे कुठल्याही मशीनची टचस्क्रीन त्याला तुम्ही ऑपरेट करून, म्हणजे ह्युमनचा इंटरफेस आहे त्या मशीनसोबत. एखाद्या मशीनला जर तुम्हाला ऑपरेट करायचं असेल तर ती इंटरफेसिंगची स्क्रीन आहे, ती स्क्रीन यूज करून त्या मशीनला कंट्रोल करता येतं, ते म्हणजे तुमचं HMI. अँड लास्ट वन इज द VFD, दॅट इज द व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. मोटरची स्पीड जर तुम्हाला कंट्रोल करायची असेल तर त्या ठिकाणी VFDचा यूज केला जातो. तर आता तुम्ही म्हणाल की मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी VFD का, तर त्या ठिकाणी जवळपास 30 to 40% जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी सेव्ह करायची असेल तर त्यावेळेला व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह यूज केली जाते. आणि जेवढी तुमची मोटरची स्पीड हाय तेवढी तुमची इलेक्ट्रिसिटी कमी, आणि जेवढी तुमची मोटरची स्पीड कमी तेवढी तुमची इलेक्ट्रिसिटी जास्त जाणार. तर ते व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह सेट करण्यासाठी हा VFDचा यूज केला जातो. सो सिम्पल आहे. आर सेन्सर्स, आर ब्रेन, ॲक्च्युएटर्स अँड आर नर्वस सिस्टीम, हे म्हणजेच तुमचा पूर्ण ऑटोमेशन प्रोसेस आहे. सो आपली ह्युमन बॉडी जशी ऑटोमेटेड वर्क करते, सेम तसंच पूर्ण एखाद्या इंडस्ट्रीमधली सिस्टीम जी आहे ते ऑटोमेटेड रन करण्यासाठी हे 6 टूल्स वापरले जातात. तर हे तुम्ही बघू शकता की किती कनेक्टेड होईल. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर एकदम सिम्पल ॲनालॉजी आहे. आर ब्रेन, ॲक्च्युएटर, नर्वस सिस्टीम म्हणजे तुमचा हा SCADA सिस्टीम असणार आहे, स्पीड कंट्रोल असणार आहे, आणि हा फेस म्हणजे तुमचा HMI असेल. जसं की सुरुवातीला आपण डिस्कस केलो की 1970च्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण स्टील आता वर्क करतोय, बट आताची जी टेक्नॉलॉजी आहे ते इंडस्ट्री 4.0 आहे. सो आता एक्झॅक्टली दोन्ही इंडस्ट्रीमधला काय फरक आहे, इंडस्ट्री 3.0 आणि इंडस्ट्री 4.0. 3.0, 4.0, 1.0 या 2.0 हे काय आहेत, जसं की आपले सॉफ्टवेअरचे व्हर्जन्स असतात, सेम तसंच या इंडस्ट्रीचे हे व्हर्जन्स केलेले आहेत. तर त्यामुळे आता आपण इथे समजून घेऊया की इंडस्ट्री 3.0 व्हर्सेस इंडस्ट्री 4.0 काय आहे. आता सुरुवातीला हे डिरेक्टली इंडस्ट्री 4.0 तरी डिरेक्टली आलेलं नाहीये. त्या सुरुवातीला आपले इंडस्ट्री 1.0 होता, जो की 70-84 मध्ये
पाहायला गेलं तर स्टीम इंजिनचा यूज केला जात होता. स्टीम इंजिनचा यूज म्हणजे कसं, जसं की आता टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जर पाहायला गेलं तर सुरुवातीला जे काही आपण थ्रेडची वेविंग जी आहे तर ती मॅन्युअली केली जात होती, पण ती मॅन्युअली वेवची थ्रेडिंग जी असणार आहे त्या इंडस्ट्री 1.0 मध्ये स्टीम इंजिनने केली गेली, ज्यामुळे मॅन्युअलचं जे काम होतं ते मशीनवरती आलेलं आहे. मग मशीनवरचं काम जे आहे ते परत पुन्हा यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन जास्त होतं, टाईम जास्त लागत होता. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जे आपल्याला प्रोडक्शन वाढवायचं होतं ते कमी स्पीडने होत होतं, म्हणून इंडस्ट्री 1.0 वरनं परत पुन्हा आपण ह्या टेक्नॉलॉजीला ग्रॅब केलं, दॅट इज द इंडस्ट्री 2.0. आता इंडस्ट्री 2.0 मध्ये काय आलं की पूर्ण इलेक्ट्रिसिटी म्हणजे मास प्रोडक्शन. इंडस्ट्री 2.0 मध्ये असेंब्ली लाईन्स असतील किंवा तुमच्या प्रोडक्शन लाईन्स असतील तर त्या ऑटोमेटेड करण्यात आल्या, त्यामुळे त्या ठिकाणी प्रोडक्शनची जास्त व्हॅल्यू वाढली, कॉस्ट जे आहे ते जास्त झाली आणि स्पीड कामाची वाढली. त्यामुळे 1870 मध्ये परत इंडस्ट्री 2.0 आला अँड देन 1969 मध्ये देन इंडस्ट्री 3.0. ज्या वेळेला मॅन्युअली वर्कवरनं आपण स्टीमवरनं आलं, स्टीम इंजिनवरनं आपण इलेक्ट्रिसिटीवरती आलो आणि इलेक्ट्रिसिटीवरनं ज्या वेळेला आपण 1969 मध्ये कम्प्युटर्सवरती आलो, त्या कम्प्युटर्स विथ PLCचा यूज करून आपण एखाद्या कम्प्युटरला मशीनसोबत कनेक्ट करून त्याला कंट्रोल करत होतो आणि तीच इंडस्ट्री आता म्हणजे इंडस्ट्री 4.0. आता इंडस्ट्री 4.0 मध्ये फक्त एक मशीन एका कम्प्युटरला कनेक्टेड नाही आहे, तर ऑल मशीन्स हे सगळ्या इंटरनेटशी कनेक्टेड आहेत, जेणेकरून प्रोडक्शन कॉस्ट वाढलेली आहे, प्रोडक्शन वाढलेलं आहे, इफेक्टिव्हनेस वाढलेला आहे, इफिशियन्सी वाढलेली आहे आणि ह्युमन इंटरव्हेन्शन हे झिरो झालेलं आहे. सो हे स्मार्टली वर्क करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT, डिजिटल ट्विन आणि क्लाउडचा यूज करून हे पूर्ण इंडस्ट्री 4.0 मध्ये मायग्रेट झालेलं आहे आणि हीच गरज आहे ह्या इंडस्ट्रीची. कारण 3.0 जे आहे ते फक्त एक मशीन स्मार्ट होती, बट आता 4.0 मध्ये पूर्ण एंटायर फॅक्टरी जी आहे ते तुमची स्मार्ट सिस्टीमवरती वर्क करते. सो इंडस्ट्री 3.0 मध्ये जवळपास कित्येक वेळेस असं होतं की PLC जे आहे ते मशीनला एका कंट्रोल करते, बट ऑपरेटर्स असतील, डेटा स्क्रोलिंग असेल, मशीन जी ब्रेक होती आहे, प्रिडिक्शन्स असतील, त्याच्यातलं डिटेक्शन असेल, तर हे यामध्ये कुणी शिकवत नाही, तर ते पूर्ण इंडस्ट्री 4.0 मध्ये तुम्हाला केलं जातं. कारण इंडस्ट्री 3.0 मध्ये एका मशीनला कंट्रोल करण्यासाठी आपण PLCचा यूज करू शकतो, बट त्याच्यामध्ये येणारा लॉस, त्याच्यामध्ये होणारं प्रिडिक्शन, मेंटेनन्स, आपण काय करणार आहेत, पुढे होणारा काय लॉस आहे याची आयडिया आपल्याला नसते, किंवा त्याचा जर आपल्याला डेटा लॉग जर काढायचा असेल तर त्याची सिस्टीम हे PLC 3.0 मध्ये नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची जी कमी होती आणि ज्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा इंडस्ट्रीच्या प्रोडक्टिव्हिटीवरती होत होता, ते आता ओव्हरकम झालेलं आहे इंडस्ट्री 4.0 मध्ये. आणि त्या इंडस्ट्री 4.0 मध्ये कुठलाही ब्रँड असू द्या, तुमचा सिमेंट्स असू द्या, ABB असू द्या, ॲलन ब्रॅडली असू द्या, हे सगळे जे आहेत सगळ्या इंडस्ट्रीज या अशा इंजिनियरला हायर करत आहेत ज्यांना की या 4 टेक्नॉलॉजीचं नॉलेज आहे. 95% इन्स्टिट्यूशन जे आहे ते तुम्हाला फक्त PLCs काढा शिकवतात, बट ABC ट्रेनिंग तुम्हाला अशा टेक्नॉलॉजीवरती नॉलेज देणार आहे जी की ह्या इंडस्ट्रीला रिक्वायर्ड आहे आणि इंडस्ट्री 4.0 मध्ये तुमचं कदाचित करिअर बनवणार आहे. त्यातलं पहिलं जे आहे ते इंडस्ट्रियल IoT, ज्या ठिकाणी तुम्हाला एखादी सिस्टीम जे आहे ते क्लाउडला कनेक्ट करता येते, म्हणजेच तुम्ही एका फोनवरनं पूर्ण फॅक्टरीला तुम्ही चेक करू शकता. दुसरी सिस्टीम आहे तुमची AI अँड मशीन लर्निंग. AI अँड मशीन लर्निंग जे काही तुमचा फॉल्ट होणार आहे, फॉल्ट होण्याच्या आधीच त्याचं प्रिडिक्शन करून त्याच्यावरती जे डिटेक्ट करायचं आहे, त्याचं डायग्नोसिस करायचं आहे, ते तुमचं AI आणि मशीन लर्निंगमध्ये शिकवलं जाईल. देन आहे डिजिटल ट्विन, ज्याची व्हर्च्युअल कॉपी एका फॅक्टरीची सेटअप होण्याच्या आधी आपण क्रिएट करणार आहे फॉर द सिम्युलेशन पर्पज, आणि सिम्युलेशन टेस्ट करूनच मग आपण त्या फॅक्टरीचं ॲक्च्युअल सेटअप करतो. अँड फोर्थ वन इज द OT सायबर सिक्युरिटी, म्हणजेच तुमचं ऑपरेशनल टेक्नॉलॉजी सायबर सिक्युरिटी, म्हणजे कुठलीही फॅक्टरी जी आहे ते इंटरनेटशी कनेक्टेड असते, तर त्यामुळे ते हॅक होण्याचे जास्त चान्सेस असतात. सो फॉर द सिक्युरिटी पर्पज तुम्हाला हे OT सायबर सिक्युरिटी हे तुम्हाला इथे शिकवली जाईल. सो ह्या 4 टेक्नॉलॉजी अलॉंग विथ द तुम्ही PLCs काढा शिकलात तर कदाचित तुमचं करिअर हे ब्राईट आहे. तर हे सगळं सुरुवातीला आपण स्टार्ट केलं होतं की तुम्ही एका लॅबमध्ये आणि सध्या इंडस्ट्रीचा काय नॉर्म आहे, तर तेच सगळं तुम्ही आत्ताच्या जेवढ्या टेक्नॉलॉजी आहेत हे सगळं तुम्ही करू शकता जस्ट एका लॅपटॉपवरती. आणि हे सगळं तुम्हाला टूल्स जे आहेत ते टोटली फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमच्या लॅपटॉपवरती अवेलेबल असतील आणि ते यूज करून तुम्ही एखादी सिस्टीमला ऑटोमेटेड करू शकता. जस्ट एक एक्झाम्पल की तुम्हाला एक ऑन्टरप्रेनर बनायचं आणि तुमचं स्वतःची फॅक्टरी सेटअप करायचे, तर त्या फॅक्टरीमध्ये लोकांना मला हायर न करता फक्त त्या मॅन्युअलला, त्या सिस्टीमला ऑटोमॅटिक कंट्रोल करण्यासाठी
कमी लोक घेऊन तुम्हाला त्यांना ट्रेन करून त्या सिस्टीमला ऑटोमॅटिक करण्यासाठी कंपनीचे तुमच्या फॅक्टरीची ऑटोमेशन प्रोसेस सिस्टीम बनवायची आहे. त्याच्यामुळे तुमच्या कंपनीचं प्रोडक्शन वाढवायचं आहे, प्रॉफिट करून घ्यायचं आहे. त्या सिस्टीमला हॅक होऊ नये म्हणून तुम्हाला OT सायबर सिक्युरिटीवाले कॅन्डिडेट घ्यायचे असतील आणि कमी वेळामध्ये जास्त कोड लिहून तुम्हाला प्रोडक्शन वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी हे टूल्स तुम्ही या सॉफ्टवेअर्समध्ये शिकू शकता. त्यामुळे तुम्हाला ओपन PLC, कोड इझी, नोड-रेड, मॉस्किटो MQ2, ग्राफना आणि पायथन आणि ChatGPT क्लाउड हे पूर्ण तुम्हाला या पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमामध्ये तुम्हाला शिकवलं जाईल आणि ते पण जस्ट एका सिग्नेचर प्रोग्राममध्ये. प्रॅक्टिस जे आहे ते पूर्ण लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती होईल. तुम्ही स्वतःचे ओन प्रोजेक्ट क्रिएट करू शकता, स्वतःचा पोर्टफोलिओ बनवू शकता. मल्टी ब्रँड जे आहेत, कोड इझी जे आहे ते मल्टिपल ब्रँड म्हणजे जवळपास 500पेक्षा देखील जास्त ब्रँडसोबत, मॅन्युफॅक्चरिंग ब्रँडसोबत वर्क करतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे कोड इझीसोबत वर्क करता येतं. आणि इथे IEC 61131 ही स्टँडर्ड जे आहे ते तुम्हाला इथे सिमेन्स असेल, मित्सुबिशी असेल, ABB असेल यांच्यासोबत पोर्टेबल स्किल्ससोबत तुम्हाला इथे शिकायला मिळेल. आणि हे सगळं अवेलेबल असेल जस्ट तुमच्या या एका लॅपटॉपवरती, एका कम्प्युटरवरती. तर हे कोर्सेस जे आहेत ते कसे लर्न करायचे, तर त्यामध्ये पहिला जो कोर्स असणार आहे तो तुमचा असेल इंडस्ट्रियल ऑटोमेशन कॉन्सेप्ट. या इंडस्ट्रियल ऑटोमेशन कॉन्सेप्टमध्ये पूर्ण तुम्हाला इंडस्ट्रियल ऑटोमेशनला कंप्लीट करण्यासाठी HMI, VFD, PLC, SCADA, DCS ह्या जे सिस्टीम लागतात, जे आपल्या ह्युमन बॉडीमधले कनेक्शन्स आपण सांगितले होते, तसंच ऑटोमेशनमधले जेवढे काही 6 टूल होते ते पूर्ण एक्झॅक्टली त्याचं काय वर्किंग असतं हे तुम्हाला इंडस्ट्रियल ऑटोमेशन कॉन्सेप्टमध्ये 24 आवर्समध्ये हे शिकवलं जातं. देन सेकंड कोर्स आहे तुमचा PLC SCADA. PLC म्हणजे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर अँड SCADA म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन, जो की 80 आवर्सचा कोर्स आहे. यामध्ये एखाद्या सिस्टीमला ऑटोमॅटिक कसं कंट्रोल करायचं आहे आणि ती सिस्टीम एका स्क्रीनवरती कसं व्हिज्युअलाइज करायचं आहे ते तुम्हाला PLC SCADAमध्ये शिकवलं जाईल, ज्यामध्ये लॅडर लॉजिक बिल्डिंग तुम्हाला करता येईल. देन थर्ड वन आहे तुमचं AutoCAD इलेक्ट्रिकल. AutoCAD इलेक्ट्रिकलमध्ये कुठल्याही सिस्टीमचा आपल्याला एक स्कीमॅटिक डायग्राम आणि त्याची पॅनल डायग्राम डिझाईन करावी लागते. मग तुम्ही सबस्टेशनचे डिझाईन्स घ्या, इंडस्ट्रीचे डिझाईन्स घ्या, इलेक्ट्रिसिटीचे डिझाईन्स घ्या, कुठल्याही प्रोजेक्टचे डिझाईन्स जर तुम्हाला क्रिएट करायचे असतील तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल AutoCADचा यूज करता येतो. आणि फक्त डिझाईन्सच नाही तर त्याचे रिपोर्ट्स पण तयार करतात आणि प्लस त्याचं ऑडिट पण तुम्हाला इथे करता येतं. फोर्थ वन म्हणजे तुमचा E-प्लॅन. इलेक्ट्रिकल AutoCADमध्ये कम्प्लिटली तुम्ही स्कीमॅटिक ड्रॉइंग करता, पण E-प्लॅनमध्ये तुम्ही पूर्ण पॅनल कसं डिझाईन करायचं, पॅनल डिझायनिंगसाठी हे तुम्हाला E-प्लॅनचा यूज करता येतं, जे की तुम्ही हार्डली 60 आवर्समध्ये लर्न करू शकता. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट ते म्हणजे तुमचा इंडस्ट्री 4.0, ज्यामध्ये तुम्हाला IoT, AI आणि स्मार्ट ऑटोमेशन शिकवलं जाणार आहे. जे काही तुमची एखाद्या फॅक्टरीचा डॅशबोर्ड तुमच्या ह्याच्यावरती कसा क्रिएट करायचा आहे आणि तुमचा IoT सोबत कसा कनेक्ट करायचा आहे, म्हणजे क्लाउडला कसा कनेक्ट करायचं आहे ह्या सॉफ्टवेअरमध्ये शिकवलं जाईल. जो तुम्ही लॅडर लॉजिक PLCमध्ये बनवत होतात तेच PLCमधलं लॉजिक विदिन सेकंदामध्ये कसा स्ट्रक्चर टेक्स्ट देऊन करायचं ते तुम्हाला ओपन PLCचा यूज करून AI मध्ये शिकवलं जाईल. अँड देन स्मार्ट ऑटोमेशन. स्मार्ट ऑटोमेशन म्हणजेच तुमचं हे सिस्टीम ऑटोमॅटिक करून ते वर्कआउट व्हावी आणि त्यावरती कुठलेही हॅकिंग होऊ नये आणि त्याला सिक्युरिटी अप्लाय करण्यासाठी OT सायबर सिक्युरिटी हे कम्प्लिटली तुम्हाला या इंडस्ट्री 4.0 या सॉफ्टवेअरमध्ये शिकवलं जातं. तर हे जी जर्नी आहे ती म्हणजे एका स्मार्ट इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरची असेल, ज्यांना की इंडस्ट्री 4.0 मध्ये करिअर करायचे. तर त्यासाठी तुम्हाला हे 5 सॉफ्टवेअर स्किल्स येणं फार गरजेचं आहे. त्यातलं आता फाउंडेशन एक्झॅक्टली काय असणार आहे, इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये हा बेसिक आहे जे तुमचं PLC, SCADA, HMI, VFD हे सगळे ऑटोमेशनचे टूल्स आहेत. तर एक्झॅक्टली हे कसं वर्कआउट होतात हे तुम्हाला शिकवलं जाईल. PLC SCADAमध्ये लॅडर लॉजिक कशी बनवायची, स्ट्रक्चर टेक्स्ट कसा बनवायचा, टायमर, काउंटर, अर्थमॅटिक कॅल्क्युलेशन्स, त्याच्यानुसार प्रोग्राम, देन MCR असेल, हे पूर्ण लॅडरची लॉजिक प्रोग्रामिंग जे आहे ते तुम्हाला इथे TI पोर्टल आणि ओपन PLCमध्ये शिकवता येईल. देन दुसरा जो आहे तो इंडस्ट्री 4.0 मध्ये तुमचा AI जनरेटेड जो कोड आहे तो ChatGPT आणि क्लाउडला यूज करून तुम्ही ओपन PLCमध्ये टाकू शकता आणि त्या कोडनुसार तुम्ही प्रोग्राम रन करू शकता. देन नोड-रेड आणि MQTTचा यूज करून तुम्ही हे फॅक्टरीचे डॅशबोर्ड ह्या कोर्समध्ये शिकता येतील. डिजिटल ट्विन जे आहे ते व्हर्च्युअल फॅक्टरी कनेक्टेड विथ दी ॲक्च्युअल प्रोग्रामिंगसोबत PLCमध्ये जो तुम्ही प्रोग्राम करणार आहेत तर त्याची प्रोग्रामिंग आपण ह्या व्हर्च्युअल फॅक्टरीसोबत कनेक्ट करणार आहे. अँड देन पायथन जे आहे ते तुमचा डेटा लॉगिंग आणि ऑटोमेशनसाठी यूज केलं जाणार आहे आणि OT सायबर सिक्युरिटी. आणि या इंडस्ट्री 4.0 मधले हे सगळे टॉपिक शिकून यावरती तुम्ही लाईव्ह प्रोजेक्ट्स करणार आहेत. त्यामध्ये लाईव्ह प्रोजेक्ट करण्यासाठी ही माझी टीम तुम्हाला सपोर्ट करेल. त्यामध्ये ट्रॅफिक सिग्नल असेल, बॉटल फिलिंग असेल, इंडस्ट्रीचे डॅशबोर्ड्स असतील आणि स्मार्ट होम असतील. असे लाईव्ह प्रोजेक्ट्स तुम्ही क्रिएट करून तुमचा पोर्टफोलिओ बनवू शकता आणि लाईव्ह तुम्ही तुमच्या ड्राईव्हवरती
अपडेट करू शकता. तर हे सगळं एका सॉफ्टवेअरमध्ये शिकवलं जाईल, ज्यामध्ये टोटल 5 सॉफ्टवेअर्स असतील. इंडस्ट्रियल ऑटोमेशन कॉन्सेप्ट, PLC SCADA, इलेक्ट्रिकल ऑटोकॅड, ई-प्लॅन आणि इंडस्ट्री 4.0, जे की टोटल याची प्राइसिंग जे आहे ते 74,551 आहे, जे की तुम्हाला कम्प्लिटली, हा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला पण या फील्डमध्ये करिअर करायचं असेल आणि टेस्ला, कोकोकोला किंवा सनरिच यासारख्या कंपनीमध्ये जर तुम्हाला या ऑटोमेशन इंजिनियरसाठी वर्क करायचं असेल, तर हे सॉफ्टवेअरचं नॉलेज कदाचित तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू शकतं. तर या स्किल्स तुम्हाला गेन करायचे फक्त आणि फक्त 49,999 मध्ये. यामध्ये जवळपास तुम्ही 24,552 रुपीज सेव्ह करू शकता आणि हे जे आहे ते कम्प्लिटली तुमचं 187 आवर्समध्ये कम्प्लीट होणारा कोर्स आहे, ज्यामध्ये माझे एक्सपर्टीज तुम्हाला इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग देतील, 1-on-1 ट्रेनिंग देतील आणि प्रोजेक्ट्सवरती तुमचं काम करून घेतील आणि फायनली तुम्ही तो प्रोजेक्ट, तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो लाईव्ह करू शकता. सो 49,999 मध्ये या आवर्समध्ये तुम्हाला इंडस्ट्री 4.0 ची ट्रेनिंग मिळेल आणि त्या बेसिसवरती तुम्हाला जवळपास 4 ते 6 लाखाचा हा जॉब जो आहे त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज पण मिळू शकतील. तर हे कोर्स जे आहेत ते ABC ट्रेनिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास पुणे, हडपसर, वाघोली, छत्रपती संभाजीनगरमध्ये उस्मानपुरा, सिडको, सांगली या लोकेशनला तुम्हाला लर्न करायला मिळेल. तुम्ही ट्रेनिंग जे आहे ते ऑनलाईन पण घेऊ शकता, ऑफलाईन पण घेऊ शकता, हायब्रिड मॉड्यूलवरती पण घेऊ शकता. सो हा व्हिडिओ पाहणाऱ्या स्टुडंटसाठी ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, ज्यामध्ये ABC ट्रेनिंग तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंग ही प्रोव्हाइड करेल. आणि हे सॉफ्टवेअर पूर्ण लर्न करून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इंडस्ट्री 4.0 हा लर्न करून तुम्ही ॲज अ PLC प्रोग्रामर, ऑटोमेशन इंजिनियर, कंट्रोल सिस्टीम इंजिनियर, पॅनल डिझाईन इंजिनियर, SCADA डेव्हलपर, इंडस्ट्रियल IoT स्पेशलिस्ट, कमिशनिंग इंजिनियर आणि मेंटेनन्स इंजिनियर, ऑटोमेशन मेंटेनन्स इंजिनियर एवढ्या प्रोफाईलसाठी इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासारख्या इंजिनियरसाठी ऑपॉर्च्युनिटीज या ओपन आहेत. ईच अँड एव्हरी इंडस्ट्री जे आहे ते अशा एम्प्लॉईजला पाहतीये ज्यामध्ये या सॉफ्टवेअरच्या स्किल्सवरती त्यांचं काम जे आहे ते ऑटोमेटेड करून देतील आणि त्यांना प्रॉफिट करून देतील. सो तुम्हाला पण तुमचं करिअर ह्या इंडस्ट्रीमध्ये करायचं असेल आणि एवढ्या मल्टी रोलसोबत जर तुम्हाला वर्क करायचं असेल किंवा या रोलसाठी जर तुम्हाला लर्न करायचं असेल, तर ते सॉफ्टवेअरचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. विथ दॅट सॉफ्टवेअर स्किल्स तुम्ही एक फ्रेशरसाठी जवळपास विदाऊट जर PG डिप्लोमा जर तुम्ही हा केला, तर तुम्हाला मेंटेनन्स, प्रोडक्शन, क्वालिटी याच्या बेसिसवरती 2.5 to 3.5 LPA पर्यंतचा जॉब मिळू शकतो. बट जर तुम्ही हा ABC ट्रेनिंग सोबत पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इंडस्ट्री 4.0 जर केला, तर त्यामध्ये फ्रेशरसाठी जवळपास 4 ते 6 लाखापर्यंत जॉब मिळू शकतो. जर सपोज तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तर विदाऊट पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुम्हाला 4 ते 6 लाखाचं पॅकेज मिळतं. बट विथ PG डिप्लोमा इन इंडस्ट्री 4.0 सोबत तुम्हाला 6 ते 10 लाखाचं पॅकेज मिळू शकतं. आणि जर सपोज एक एक्सपिरियन्स्ड असतील, जे वर्किंग प्रोफेशनल असतील, ज्यांनी ऑलरेडी वर्क केलेलं आहे बट ऑटोमेशनमध्ये केलेलं नाही आहे, जस्ट PLC SCADA वरती केलेलं आहे, तर ह्या पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इंडस्ट्री 4.0 या कोर्ससोबत एक 10 ते 15 लाखाचा जॉब जो आहे त्यांना मिळू शकतो. सो हा जो कॉलेजपासून ते कॉर्पोरेटपर्यंतचा जो नॉलेजचा गॅप आहे तो फील करण्यासाठी ABC ट्रेनिंग तुम्हाला ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करत आहे आणि तुम्हाला करिअरमध्ये एक्झॅक्टली कोणत्या प्रोफाईलमध्ये वर्क करता येतं ते पण सांगितलेलं आहे. याच कंपनीसोबत ग्लोबल जर MNC कंपनी बघितलं तर सिमेन्स, ABB, बॉश असेल, हनीवेल असेल किंवा रॉकवेल असेल, या एमर्सन असेल, ह्या कंपनीजमध्ये या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इंडियन इंडस्ट्रियलमध्ये L&T असेल, टाटा मोटर्स असेल, बजाज ऑटो, थर्मॅक्स, गोदरेज, महिंद्रा, भारत फोर्ज आणि किर्लोस्कर या ठिकाणी देखील या इंडस्ट्रीमध्ये, या कंपनीजमध्ये हायरिंग आहेत या सॉफ्टवेअरच्या बेसिसवरती. फार्मा असेल किंवा सिस्टीम इंटिग्रेटर्सच्या कंपनी असतील, सिप्ला, लुपिन किंवा उत्तम ऑटोमेशन या इंडस्ट्रीमध्ये देखील या सॉफ्टवेअरच्या बेसिसवरती तुम्ही या मल्टी रोलसाठी वर्क करू शकता आणि आपलं करिअर हे करू शकता. सो जिथंही MIDC आहे, कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, कुठलीही फूड ब्रिवरेज कंपनी आहे, तर त्या ठिकाणी तुमच्या ह्या ऑटोमेशनची रिक्वायरमेंट आहे. ईच अँड एव्हरी इंडस्ट्री जे आहे ते रेफर्स टू सेमी ऑटोमेशन टू फुल्ली ऑटोमेशन. तर तुम्हाला पण तुमचं करिअर करायचं असेल तर दिस इज द राईट प्लॅटफॉर्म. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या CVमध्ये, तुमच्या रेझ्युमेमध्ये हे पूर्ण प्रोफाईल जे आहे ते बिल्टअप करू शकता विथ दी स्ट्रॉंग टेक्नॉलॉजी अँड विथ युअर दी लाईव्ह प्रोजेक्ट्स जे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आपण ह्या पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमामधनं क्रिएट करून घेणार आहेत. तर हे करण्यासाठी तुम्हाला ABC ट्रेनिंगसोबत कनेक्ट करायचं आहे. ABC ट्रेनिंगची टीम जी आहे ते तुम्हाला एक्सपर्टीज हे पूर्ण सॉफ्टवेअरचं नॉलेज देईल. महाराष्ट्रामध्ये हडपसर, वाघोली, पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये उस्मानपुरा असेल, सिडको असेल, सांगली लोकेशनला ह्या सॉफ्टवेअर जर लर्न करायचे असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मोर डिटेल्ससाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही abctraining.in ह्या वेबसाईटवरती जाऊन कनेक्ट व्हा. थँक्यू.